तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग हा ब्लॉग नसणार आहे. म्हणजे काल माझा बड्डे होता. कालच्या अख्ख्या दिवसात मी काही शूट केलं नाही, कारण काही ॲक्टिव्हिटीज केल्याच नाहीत. मी दुपारी खाल्लं, जेवलो, झोपलो, संध्याकाळी डायरेक्ट घरी गेलो. रात्री घरी गेल्यावर डायरेक्ट मग केक कापला. त्याचा व्हिडिओ तो आता प्ले करतो, तो तेवढा तुम्ही बघा. बदल गाणं बदल. काय पाहिजे लाव रे. आताच लागलेलं हॅपी बर्थडे बोट लावते. मेणबत्ती लावले ते. हा मग तेच लाव परत लाव म्हणते. सो तुम्ही आता जस्ट तो व्हिडिओ बघितला. सो तर तुम्ही आता जस्ट तो व्हिडिओ बघितला आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण लहान होतो ना, किंवा मी लहान होतो, त्यावेळेस मला असं वाटायचं की माझा बड्डे आला की अरे ये माझा बड्डे आला, मला आज असं मिळणार की हा माझा खूप स्पेशल दिवस आहे, मी आज स्पॉटलाईटमध्ये असणार. तसं या बड्डेला काही वाटलं नाही मला. म्हणजे मला असं वाटलं की मला स्पॉटलाईटमध्ये थांबायचंच नाही आहे, मला स्पॉटलाईटमध्ये राहायचंच नाही आहे. तो दिवस मला नकोसा वाटत होता, बड्डेचा दिवस. काय माहीत का, म्हणजे कदाचित मला वाटतं हीच ती लक्षणं आहेत की जिथे आपण ते थोडे बोलतो ना, आपण मोठे होतो आता वयाने हळूहळू, आणि आपल्याला कळायला लागतंय. हा म्हणजे असं काही नाही आहे की पुढे जाऊन मी कधी काय बड्डे सेलिब्रेट नाही करणार. पण आता कसं आहे माहिती आहे का, आता ना काही गोष्टी अजून मिळाल्या नाही आहेत, काही गोष्टी अजून हातात नाही आहेत. काम सगळ्याच गोष्टी सगळंच हातात काही नाही आहे ना. आहे म्हणजे चालू आहे, असं काही प्रॉब्लेम नाही की काम काहीतरी अडलंय किंवा अशा काहीतरी गोष्टी होतात, अशातला भाग नाही आहे. सगळं चालू आहे, व्यवस्थित चाललंय, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित चालल्या आहेत. पण तरी ते एक असतं ना की यार भाई हे हवंय, किंवा आयुष्यात मी हे डिसाईड केले भाई मला हे पाहिजे, आणि ते जेव्हा मिळतं आणि ते मिळाल्यानंतर जेव्हा गोष्टी सेलिब्रेट करायला मजा येते ना, बापरे बाप, कमाला मजा येते. मग आजचा व्हिडिओ तो त्यासाठीच होता की मला फार असं काही बोलायचं नाही आहे मोठं की काय झालं काय नाही. कालचा दिवस फार बोरिंग होता. कालचा दिवस बोरिंग म्हणजे बापरे बाप मला बोरिंग होता. आणि आय एम ओके विथ दॅट. मला अजिबात वाईट वाटलं नाही की माझा दिवस फार हे असा गेला किंवा काहीच असं ॲक्टिव्हिटीज काही नाही, अजिबात नाही. मला उलट बरं वाटलं, मला पीस वाटत होतं की अरे हा मी खुश आहे, मी असाच खुश आहे. आणि जर मला आयुष्यात काही गोष्टी मिळाल्या ज्याचा मी विचार करतोय, त्या गोष्टी ज्या मिळतील तर त्या गोष्टी सेलिब्रेट करायला मित्रांनो अजून मजा येईल. आणि ते कडकच वाटेल की भाई म्हणजे बस आता करायचं यार, आता लई बोलण्यात पण काय अर्थ नाही. आणि असं सगळं आहे. आज सकाळीच मला या व्हिडिओचा टायटल सुचला की एक बड्डे असाही, आणि मला बरं वाटलं की हा एक बड्डे असाही. प्रत्येक वर्षी कसं असतं, मी फार एनर्जेटिक असतो, म्हणजे कुठेतरी विलाला जा, हे कर ते कर, पण यावेळेस तसं नाही आहे. आणि आय एम हॅप्पी. खरंच सोशल मीडियासाठी नाही बोलत आहे, व्लॉगमध्ये खुश दिसण्यासाठी मी नाही बोलत आहे, खरंच वाटते म्हणून बोलतोय. आणि बस आता मला वाटतं की आता आपण आपल्या परत कामांवर आणि आपल्या गोष्टींवर लक्ष द्यायला चालू केलं पाहिजे. जे सगळी कामं आपली आहेत ज्याच्यावर काय बोलतो आपण हळूहळू पुढे जाणार, ज्या गोष्टींमुळे त्या गोष्टींवर आपण आता लक्ष दिलं पाहिजे. आळस काय येतो मध्ये तुम्हाला, हां, तर त्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. आणि बस एवढंच होतं मला वाटतं. हा बड्डे जो होता तो एवढाच होता.
आजच्या दिवसात पण मी आता काही शूट नाही केले, कारण मी दिवसभर तोच विचार करतो की काय करू मी, काल काय शूट नाही केले तर मी काय अपलोड करू आज, आणि काय टाकणार मी, लोकांना काय सांगणार. मला झालं की यार जे आहे ते खरं सांगूया, उगाच त्यासाठी काहीतरी फेक स्टोरी बनवणं मला पटत नाही. म्हणजे अरे यार माझा तर फक यार डेटा करप्ट झाला, हे नाहीच केलं तर करप्ट काय होणार. आता असं सगळं आहे आणि मला बरं वाटलं की मी खरं सांगितलं, जे आहे ते आहे मित्रांनो. आणि असेच इथपर्यंत जर तुम्ही खरंच व्हिडिओ बघितला असेल आणि बघत असाल शेवटपर्यंत तर भाई सलाम आहे. आणि तेच माझं बड्डे गिफ्ट राहील मित्रांनो, काय वेगळं द्यायची गरज नाही, दिली तर काय हरकत नाही, पण तरी. तर असं सगळं आहे, बाकी काय निवांत आयुष्य चाललंय. तर मला वाटतं हीच ती वेळ, हाच सशन मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. चला भेटू, जातो मी. लाईक शेअर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा. हा व्हिडिओ नका पाठवू, त्यांना काही कळणार नाही. त्याच्या आधीचे जे ब्लॉग असतील ते पाठवा, त्याच्यात ॲटलिस्ट कळेल तरी ब्लॉगिंग करतोय. हे काय एकटा समोर बसून बोलतोय, बोर होतील लोक. म्हणजे तुम्ही पण आता होत असेल, पण तरी आता जे आहे ते मी खरं सांगितलं की असं असं झालं नाही, या सगळ्या गोष्टी झाल्या. सो बस एवढंच होतं. जातो मित्रांनो, भेटू आपण. मी तुम्हाला तेच सांगत होतो की काही गोष्टी आपल्या हातात आयुष्यात परत मिळाल्या, परत